मग ते खात असतो माणूस पद पैसे. इथं काय कमी आहे? इथं गाडी रोज आहे, तुम्ही आत्ता सांगितली. डिफेंडर आधी बसलो होतो मी, फॉर्च्युनर होती मला की काय कोणती दुसरी 7-8 लाखाची होती ती स्कॉर्पिओ. त्याच्यानंतर सफारी का काय आली, त्याच्यानंतर पुन्हा कोणची काम आली, पुन्हा फॉर्च्युनर आली. आता ती केवढ्याची आहे, 25 लाखाची असेल ना फॉर्च्युनर. हा ती आली. आता तो 2 कोटीची, 2 कोटी. आता 28 कोटीची येणार आहे. जळ म्हणावं यायचं बुचके, जळ म्हणा तुला कवर जळायचं. पण ती समाजाची परत 8-10 दिवस बसणार. अरे मला आनंद घेऊन राव, जिवंत आहे तो माझ्या समाजाच्या गाड्यात. तरी पुन्हा 8-15 दिवसांनी जाणार आहेत त्या. ही जाणार आहे आता, ही सासरवाडीला आल्यासारखी आता माहेरात जाणार ती. इकडं सासरवाडीचे कुंकडं लटकत येत पोरं. आरसा मोडून गेला लगेच त्याचं इकडं ढोपर मोडून गेलं. ते नुसतं येताना बघत माझ्या मोठी गाडी होती पण कसं खड्डा पाडा पण आता तसंच पडा. तिचं 500 पोरं तुटून पडे, खड्डा नाही पडायचं काय होईल तिचं. तिचे आरसे डायरेक्ट पडून येतात. हात लावून बघा तुम्ही, डायरेक्ट पलीकडून येतात. पहिल्यांदा येत नव्हते. इथं सोपं नाही, त्याचं मधून हवा यायचं आहे येशीचं. अच्छा, पोरं इतके लटकाले. ते एक जण त्या भोक्साचाच हात घातला, त्याच्या हातात ते भोक्साचं गड आलं. आता वर सरळ भोक्सा पडे त्याच्या गाडीला. काय म्हणत नाही समाज, ते म्हणतो मोडू द्या. काय व्हायचं ते. दिलदारपणानं काम केलं, प्रामाणिक केलं म्हणून समाजही दिलदार. मला काय कमी पडून देतो समाज कुठं, काय गरज आहे, काय कशामुळे कमायचं, मला काय कमायचं. ह्याच्यापेक्षा काय दैवत दौलत पाहिजे. समाजच ही दौलत केवढी मोठी आहे भाऊ, आपलं आयुष्य सार्थक लागलं. अनेक जण असं म्हणतात गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन काय नक्की जरांगे पाटील उपचार कर, तिथून आले की लगेच आंदोलनाची भाषा बोलतात. तिथं असं कोणतं इंजेक्शन तुम्हाला टोचलं जातं की तुम्ही उपोषणाला बसायची भाषा करता? नाही, 29 ऑगस्ट संपल्यावर मी सांगेन त्याला इंजेक्शन कोणतं टोचलं. डॉक्टरकडे बी मोठं इंजेक्शन, माझ्याकडे बी लागलं त्याला. गॅलेक्सी पॉवरफुल इंजेक्शन, पॉवरफुल इंजेक्शन माझ्याजवळ बी देऊ शकतो मी. 29 ऑगस्ट झाल्या काय अडचण नाही, पाहिजे असलं ना देऊ शकतो. सगळं राहत आहे माणसं त्याच्या. आता जरी आता आपण एवढी सगळी चर्चा केली, 1 तास 1.5 तास आपण बोलतोय, तर मंडळी ही व्हिडिओ आम्ही तुम्हाला लेट्सअप यांच्या सौजन्याने दाखवला. तुम्हाला ही संपूर्ण मुलाखत पाहायची असेल तर लेट्सअप या चॅनलवरती जाऊन तुम्ही ही पूर्ण मुलाखत बघू शकता. तर राजकीय षडयंत्र, 58 लाख नोंदी आणि पश्चिम महाराष्ट्राची जागृती आम्ही केल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं. गरिबांचा तळतळाट सोपा नसतो असं ते म्हणतात. तुम्ही राज्याचे मालक आहात, मुर्दे पाडण्यासाठी नाही तर वेदना असलेल्यांच्या पाठीवरनं हात फिरवण्यासाठी तुम्ही आहात असं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या या मुलाखतीमध्ये असंख्य वेगवेगळे खुलासे, मोठे मोठे खुलासे या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि त्यातलाच हा भाग मंडळी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व आणि त्यावरती घेण्यात येणारा आक्षेप हा या ठिकाणी समोर आलेला आहे. राजकीय आरोप, फडणवीस, शिंदे, बावनकुळे आणि या सगळ्यांनी मिळून मीडिया ट्रायल चालवून मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवल्याचा दावा मनोज जरांगे यांनी या ठिकाणी केला. 58 लाख कुणबी नोंदींना विरोध करणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी टीका केली आहे. प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर होत असल्याचा आरोप देखील यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. पश्चिम महाराष्ट्राची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. हा सधन भाग असूनही शिक्षणाच्या महागाईमुळे आणि तिथल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आता हा भाग येथील मंडळी जागरूक झाल्याचं ते म्हणाले. धोरणात्मक स्पष्टता, सगळ्या सोयरे आणि सरसकट आरक्षणाच्या मागणीवर आपण ठाम असल्याने टप्प्याटप्प्याने तुकड्या तुकड्यामध्ये आपण यश मिळवणार अशी रणनीती आखल्याचं मनोज जरांगे म्हणाले. 58 लाख कुणबी नोंदी, 100% आंदोलन कटिबद्ध आणि सक्सेस असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं. तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी हे सांगत असताना या संपूर्ण मुलाखतीचा सारांश जर का आपण पाहिला तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं राज्य सरकारवर, विशेषतः देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल तीव्र अशी नाराजी व्यक्त केलेली आहे. आरक्षणाची मागणी बदललेली नसून ती टप्प्याटप्प्याने कशी पूर्ण करता येईल अशी रणनीती आपण आखल्याचं यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला वाढता पाठिंबा आणि प्रमाणपत्रांच्या राजकारणावर त्यांनी हे भाष्य केलेलं आहे. राजकीय नेत्यावर त्यांनी सडकून टीका केली आहे. त्यातले काही स्थानिक राजकीय नेते यांच्यावरती देखील त्यांनी टीका केलेली आहे. मुलाखतीच्या सुरुवातीला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भात वापरलेल्या भाषेबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. जरांगे पाटील यांनी सांगितलं की त्यांचं बोलणं केवळ
उपरोधक होतं. त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ हा काढला गेलेला आहे. त्यांनी सत्ताधारी नेत्यांवर आरोप केला की ते गरीब मराठा मुलांच्या भविष्यासोबत खेळत आहेत. फडणवीस आणि शिंदे यांच्या निर्णयामुळे मराठा समाजातील पालकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी